पाटगाव मंदिर आपल्याकडे आलेले दाखवायला त्यांच्या वाणीची पालखी करावी आणि आपण या ठिकाणी थांबायचं आहे. आमच्या कुसुमारा मंदिरात तुमचं विनंती आहे. पालखीचा ताबा घ्यायचा आहे. आम्ही आमच्या विश्वकर्मा मंडळाला विनंती करतो की त्यांनी या मंडळाला पालखीचा ताबा द्यावा आणि त्यांनी थांबावे आपली विनंती आहे. हाल सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. आज या ठिकाणी म्हणजे कडवई सुतारवाडी या ठिकाणी आम्हाला आपल्या ग्रामदेवतेची सेवा करण्यास संधी दिली त्याबद्दल बाल विकास मंडळ पालखी नृत्य पथक आपले अत्यंत आभारी आहोत. सर्वप्रथम बुद्धी देवता श्री गणेशांना प्रथम वंदन करून त्याचप्रमाणे या गावची ग्रामदेवता ज्यांच्याकडे नतमस्तक होऊन त्याचप्रमाणे आमच्या पाडगाव गावची ग्रामदेवता श्री स्वयंभू साम वाई निना विठ्ठलाच्या नतमस्तक होऊन त्याचप्रमाणे या मातेचा मानबिंदू हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून बाल विकास मंडळ पालखी नृत्य पथक आपल्या समोर सविनय सादर करीत आहोत. उत्कृष्ट देखाव्याचं नाव आहे कालियामर्दन अर्थात कृष्ण लीला. रसिक हो, कोणत्याही कामास लागते एकेची साथ. रसिक हो, कोणत्याही कामास लागते एकेची साथ आणि या बाल विकास मंडळाला लागते तुमच्या टाळ्याने शिट्ट्याची साथ. तुमच्या टाळ्याने शिट्ट्याची साथ. हॅलो हॅलो कोकणात लांडग्यांचा सुळसुळाट वाढू लागला होता. वृंदावनाला जायचं असं गोकुळ वासियाने
हॅलो रसिक हो, बाल विकास मंडळ पालखी नृत्य पथक आपणा समोर दुसरा देखावा सादर करीत आहोत. देखाव्याचं नाव आहे मुष्कासुराचे गर्वहरण. देखाव्याचं नाव आहे मुष्कासुराचे गर्वहरण. रसिक म्हणल्यावर घ्यावी गोळी, सणवार असल्यावर खावी पोळी आणि कार्यक्रम आवडल्यावर बाल विकास मंडळासाठी नक्कीच वाजवावी टाळी, नक्कीच वाजवावी टाळी. अखंड त्रिभुवनामध्ये उन्मत्त झालेला असा हा मुष्कासूर आणि या मुष्कासुराचे गर्वहरण करण्यासाठी देवान देवांच्या सभेमध्ये बैठकीमध्ये मुष्कासुराचे गर्वहरण करण्यासाठी आराध्य दैवत गणपती गजानन यांचे आवाहन केले जाते. अखंड त्रिभुवनामध्ये उन्मत्त झालेला असा हा मुष्कासूर आणि या मुष्कासुराचे गर्वहरण करण्यासाठी देवान देवांच्या सभेमध्ये अखंड त्रिभुवनाचा आराध्य गणपती गजानन यांचे आवाहन केले जाते आणि मुष्कासुराचे गर्वहरण करण्यास पाठविले जाते. अखंड त्रिभुवनामध्ये उन्मत्त झालेला सर्व अहंकारी, सर्वश्रेष्ठ असा हा मुष्कासूर आणि मुष्कासुराचे गर्वहरण करण्यासाठी गणपती गजानन आणि मुष्कासूर यांच्यामध्ये द्वंद्व अतितटीचे युद्ध सुरू झाले. उन्मत्त झालेला असा हा मुष्कासूर आणि गणपती गजानन यांच्यामध्ये द्वंद्व अतितटीचे युद्ध सुरू झाले आणि या युद्धामध्ये त्रिकोटवनामध्ये उन्मत्त झालेला मुष्कासूर त्या मुष्कासुराचे गर्वहरण केले जाते. त्या मुष्कासुराचे गर्वहरण केले जाते. त्या मुष्कासुराचे गर्वहरण केले जाते. रसिक हो, बाल विकास मंडळ पालखी नृत्य पथक यांच्याकडून आपल्या ग्रामदेवतेसाठी छोटीशी मानवंदना. रसिक हो, सूर्याला आग आहे, चंद्राला डाग आहे. रसिक हो, सूर्याला आग आहे, चंद्राला डाग आहे. रसिक हो, कार्यक्रम छान झाला आहे, परंतु बाल विकास मंडळ